ह्या जगात कुणी कोणाचं नाही. वारा, खारुताई हे सर्वजण माझी काळजी घेतात. ही जमीन आपल्याला नेहमी आधार देते. माणसं कधीच समजून घेत नाही. बाळा, समजून घेणं ही कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो. इथे प्रत्येक जण उजेडाच्या शोधात फिरतो आहे. पण माझ्या जीवनात सगळाच अंधार आहे. मोठ्या मोठ्या अंधाराच्या सावल्या सूर्याच्या उजेडाने छोट्या होतात आणि सर्वात लांब रात्रीची सुद्धा सकाळ असते. तुला कसं कळणार रे? तू तर एक झाड आहेस. गेली कित्येक वर्ष हजारो प्रेमींना भेटताना पाहत आहे. हजारो वचने तुटताना पाहिलेली आहे. लहान मुलांचा आवाज अजूनही माझ्या पानातून ऐकू येतो आणि कित्येक वृद्ध व्यक्तींनी शेवटचा श्वास इथेच घेतला आहे. म्हणून मी समजून घेऊ शकतो. पण वाईट गोष्टींचं काय? दुःखांचं काय? सुसाट वाऱ्याच्या वेगाने पालापाचोळा उडून जातो. तोच पालापाचोळा जमिनीला समृद्ध करतो. तुटलेल्या फांदीची प्रगती कशी होणार? प्रत्येक वाळलेलं पान जमिनीत मिसळते आणि जमिनीला समृद्ध करून ठेवते. डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू भविष्य मजबूत करतो. म्हणजे दुःखातूनच आनंदाची निर्मिती होते. अगदी बरोबर. पण बदल हा निसर्गाचा नियम आहे. कधी उजेड असेल तर कधी पावसाचे काळे ढग असतील. पण तू आणि मी यातून पुढे जाऊ. तूही वाढशील म्हणजे तुझीही प्रगती होईल. थँक्यू.